नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. सुहित जीवन ट्रस्ट, सुमंगल मतिमंद मुलांची शाळा, पेन जिल्हा रायगडसाठी मित्रांनो इथं पदे मंजूर झालेली मित्रांनो. त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया आलेली मित्रांनो. चांगल्या प्रकारे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळतील. याच्यामध्ये कोणते कोणते पदे असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, पगार काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायची, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, आता सुहित जीवन ट्रस्ट, पेन जिल्हा रायगड संचलित सुमंगल मतिमंद मुलांची शाळा, पेन जिल्हा रायगड या उपक्रमास अनुश्रेय होणाऱ्या पदांची मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा जी आर असणार मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाकडून. ओके. दिनांक 22 जुलै 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघण्यात मिळते. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली मित्रांनो, सगळं ते जाणून घेऊया. त्याच्यामध्ये दिलेली प्रस्तावनामध्ये सुहित जीवन ट्रस्ट, पेन जिल्हा रायगड संचलित सुमंगल मतिमंद मुलांची शाळा, पेन जिल्हा रायगड मतिमंद प्रवर्गातील विशेष उपक्रमास आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांनी क्रमांक दिलेला इथं 28 सप्टेंबर 2005 चा नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केलेले आहे. सदर नोंदणी प्रमाणपत्राची वैधता 1 एप्रिल 2025 ते दिनांक 31 मार्च 2028 पर्यंत सदर उपक्रमास मान्य विद्यार्थ्या संख्या 75 अनिवासी आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता त्याने दिलेलं आहे शासन निर्णय दिनांक 16 जुलै 2024 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या अनुदान धोरणाच्या करण्यात आलेल्या प्रक्रियेत अनुसरण जिल्हा मूल्यांकन समिती, छाननी समिती, राज्यस्तरीय तपासणी समितींच्या शिफारस तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यता विचारता घेता सुहित जीवन ट्रस्ट, पेन जिल्हा रायगड संचलित सुमंगल मतिमंद मुलांची शाळा, पेन जिल्हा रायगड उपक्रमास आकृतीबंधानुसार अनुश्रेय ठरवणाऱ्या पदांना मान्यता देण्याचा प्रस्तावना शासनाच्या विषय धरण्यात होता मित्रांनो. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता पुढे जाऊया मित्रांनो. आता शासन निर्णय दिलेला आहे मित्रांनो. आता वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 10 सप्टेंबर 2001 अन्वये गठीत उच्चस्तरीय समिती समोर शासकीय निमशासकीय कार्यालयातील तसेच शासनाने अंगीकृत उपक्रम, महामंडळे, अनुदानाची संस्था उपक्रमांमधील पदे नव्याने निर्माण करणे, व्यपगत ठरवलेली पदे पुनर्जीवित करणे इत्यादी बाबींचे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी शासन निर्णय 9 जून 2017 गठीत करण्यात आलेल्या उपसमितीच्या शिफारशीने सदरचे प्रस्ताव उच्चस्तरीय समितींच्या मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार उक्त समितींच्या दिनांक 4 जुलै 2025 रोजीच्या 8व्या बैठकीत सुहित जीवन ट्रस्ट, पेन जिल्हा रायगड संचलित सुमंगल मतिमंद मुलांची शाळा, पेन जिल्हा रायगड या विशेष उपक्रमास आकृतीबंधानुसार अनुश्रेय होणाऱ्या पदांना मान्यता देऊन प्रस्तावना माननीय उच्च स्तर समिती मान्यते स्तरावर सादर करण्याबाबत शिफारस केली. त्या अनुषंगाने 14 जुलै 2025 रोजीच्या झालेल्या माननीय उच्च स्तर समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने 17 जुलै 2025 रोजीच्या निर्गमित अनुसरण उक्त विशेष उपक्रम शासन निर्णय 18 ऑगस्ट 2004 च्या दिनांक 23 जानेवारी 2006 च्या आकृतीबंधानुसार अनुश्रेय ठरवण्यात आलेल्या खालील तक्त्यानुसार पदे निर्माण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये जे मित्रांनो आता नियमित पदे दिलेली आहेत, पदनाम, पदसंख्या, वेतन श्रेणी दिलेली आहे मित्रांनो शाळा विभागासाठी. ओके. तर याच्यामध्ये असणारे मुख्याध्यापक कनिष्ठ स्तर, याच्यामध्ये पद एक असणार आहे, एक संख्या एका पदासाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 14 सॅलरी असणार आहे, 38,600 ते 1,22,800. त्यानंतर 2 नंबरचा पद विशेष शिक्षक, याच्यामध्ये 9 पदे असणार आहे. याच्यामध्ये 10 सॅलरी असणार आहे, 29,200 ते 92,300 मित्रांनो. शारीरिक शिक्षण, निर्देशन, कला, हस्त व व्यवसाय शिक्षण, संगीतसाठी तर 3 पदे असतात मित्रांनो. याच्यासाठी सॅलरी असणार S10 29,200 ते 92,300. आता निमवैद्यकीय कर्मचारी, मानसशास्त्र अथवा फिजिओथेरपिस्ट अथवा व्यवसाय उपचार तज्ञ याच्यासाठी एक पद असणार आहे. यांना 14 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 38,600 ते 1,22,800 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. त्याच्यानंतर काळजी विभागासाठी ते वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 3 पदे असणार आहे. याच्यामध्ये S1 सॅलरी असणार आहे. S1 15,000 पासून आपल्याला 47,600.
आता कार्यालयीन विभागासाठी इथं पदे असणार आहे, जसं की कनिष्ठ लिपिक व निम्न श्रेणी लेखपालसाठी एक पद असणार आहे, 6 सॅलरी असणार आहे, 19,900 66,200 मित्रांनो. याच्यामध्ये 18 पदे बघायला मिळतात. त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळ सेवा. आता बाह्य यंत्रणेद्वारे कटांतरी पद्धतीवर असणारे पदनाम व पदसंख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये सफाईगारसाठी एक पद असणार आहे. त्यानंतर मानक वैद्यकीय अधिकारीसाठी एक पद व शिपाईसाठी एक पद, हे 3 पदे इथं असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं माननीय उच्च सचिव समितींच्या मान्यतेनुसार शाळेतील इथं मधील आपल्याला तक्त्यानुसार 18 नियमित पदे व 3 मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येते मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. सदर उपक्रम शासनाच्या वेळोवेळी लागू केलेले नियम अंमलात आणलेले बंधनकारक राहतील मित्रांनो. शिक्षकीय व शिक्षकेत पदभरतीसाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय याच्यामध्ये दिलेल्या 18 जुलै 2018 व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन शुद्धीकरण पत्र 5 फेब्रुवारी 2019 मध्ये नमूद नियम सेवा भरती नियमाप्रमाणे पदभरती करणे बंधनकारक राहील मित्रांनो. ओके. अन्यथा सदरची भरती प्रक्रिया अवैध समजण्यात येईल मित्रांनो. ओके. इथं अट दिली आहे. तसेच संबंधितांवरील नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तथापि आपल्याला सदरच्या विविध प्रक्रिया बगल देऊन संस्थेत नियुक्ती आदेश दिलेल्या आणि त्यास आपल्याला इथं संबंधित जिल्हा दिव्यांग समीकरण अधिकारी यांना मान्यता दिल्यास संबंधित जिल्हा दिव्यांग समीकरण अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार राहतील मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर दिलेल्या याच्यामध्ये शिक्षकीय व शिक्षकेतर पदांची पदभरती करताना नवीन आरक्षणाचे धोरणानुसार मागासवर्गीय आरक्षण कक्षाकडून आरक्षणाचे निश्चित करून घेतलेली असावी. अशा आरक्षण निश्चित करून घेतलेल्या बिंदू मानावली पदानुसार पदभरती करण्यात यावी. त्याच्यानंतर शिक्षकीय व शिक्षकांचे या संवर्गामध्ये पदभरतीसाठी मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करून घेतलेली असावी. अशा आरक्षण निश्चित करून घेतलेली पदे बिंदू मनावलीनुसारच आपल्याला भरण्यात यावी मित्रांनो. प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाव्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण व समांतर आरक्षण, महिला, खेळाडू, दिव्यांग तपासूनच पदभरती करण्यात यावी मित्रांनो. त्याच्यानंतर इथं दिलेल्या शिक्षकीय पदे भरताना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 18 जुलै 2018 तसेच सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग शासन शुद्धीकरण पत्र 5 फेब्रुवारी 2019 मधील विविध तरतुदी विचारता घेऊन तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासनाकडून दिलेला 18 ऑगस्ट 2004 मध्ये आपल्याला नमूद पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, पात्रता आणि शासनाचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये काटेकोरपणाने पालन करण्यात यावे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आता सदर पदांची नियुक्ती करताना प्रचलित कायद्यानुसार शासन निर्णयातील गठीत करण्यात आलेल्या विविध निवड समितीमार्फत निवड करण्यात यावी. विविध कार्यपद्धतींचा अवलंब न करता केलेली भरती रद्द करण्यात येईल व निश्चित नियुक्तीच्या संदर्भात भविष्यात न्यायालयीन प्रकरण व उद्भवल्यास असे सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था जिल्हा दिव्यांग समक्षीकरण अधिकारी यांची राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं पुढे दिलेले आहे त्यांनी शिक्षकेतर पदांच्या निवड प्रक्रियेसाठी उचलित नियमातील तरतुदींचा विचारता करून उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेतील राहील. तसेच प्रचलित नियमास बगल देऊन नियुक्ती देण्यात आल्यास संबंधित जिल्हा दिव्यांग समक्षीकरण अधिकारी, आयुक्त दिव्यांग कल्याण व संबंधित संस्था प्राचार्य व्यवस्थापन हे सर्वस्व जबाबदार राहतील मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेले आता त्यांनी शिक्षकीय व शिक्षकेतर पदे भरताना महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी निर्धारितच्या केलेल्या अर्हता, अनुभव, व्यावसायिक पात्रता तंतोतंत पालन करून सदरची पदभरती करण्यात यावी मित्रांनो. या बाबतीत अनियमितता झाल्यास सर्वस्वी प्रशासकीय मान्यता देणार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, आयुक्त दिव्यांग कल्याण व संस्थेचे व्यवस्थापन जबाबदार राहतील मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं दिलेल्या विविध नियम व प्रक्रिया पाळून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या ते या प्रक्रियेअंतर्गत ज्या दिवशी अधिकृतपणे रुजू होतील त्या दिवसापासून सेवेत रुजू झाल्याचे समजण्यात येईल मित्रांनो. ओके.
त्याच्यानंतर मित्रांनो मंजूर पदे भरताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशनाचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता प्रदान केली आहे, त्या पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करूनच घेताना शासनाने 27 एप्रिल 2022 मधील तरतुदींचे काटेकोरपणाने पालन करावे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो मंजूर पदांची पदभरतीची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करून संबंधित संस्थेचे बंधकारक राहील. समितीने मान्यता दिलेल्या सर्व अनुश्रेय पदांची भरती प्रक्रिया संबंधित संस्थेच्या विविध वेळेत पूर्ण केल्यानंतर 1 महिन्याच्या आत याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना सादर करावा मित्रांनो. ओके. अशा पद्धतीची भरती आलेली मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी असणार आहे. पूर्ण तुम्हाला मी समजावून सांगितलेले आहे. 1 महिन्याच्या आत हे पदं भरली जाणार आहे मित्रांनो. परमनंट पदे पण असणार आणि बाह्य यंत्रणेद्वारे पण पदं असणार आहे. ओके. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता मित्रांनो. याची अजून आता अपडेट वगैरे आलेली नाही, जाहिरात आलेली नाही मित्रांनो. याची पदं भरतीची जाहिरात आली मित्रांनो की लगेचच तुमच्या समोर मी याची नोटिफिकेशन अपडेट देईन मित्रांनो. ओके. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करायचा, व्हिडिओ मित्रपरिवारांना आणि अभ्यासाला आपल्याला लागून द्यायचं मित्रांनो. ओके. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मित्रांनो. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा व्हिडिओला, लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि आपल्याला चॅनल पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. असं जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.